18 नोव्हेंबर 2025ची ती तारीख. रात्रीचे 11 वाजता मीनाक्षी क्लबमधून बाहेर पडते आणि तिच्या बॉडीगार्डला हाक मारते. पूर्णपणे नशेमध्ये असलेली मीनाक्षी. कसलंही भान नव्हतं तिला. तिची अर्धी कापडे निघालेली होती. तिची अंडरवेअर बाजूला पडलेली होती. त्यावेळेला तो बॉडीगार्ड तिला उचलून गाडीमध्ये ठेवायला लागतो. तिचे ज्यावेळेला पाय उचलतो त्यावेळेला तिचे गुप्तांग दिसते. त्या बॉडीगार्डच्या मनात काय येतं काय माहिती. अचानक रस्त्याने जाताना गाडी रस्त्यामध्येच थांबवतो आणि तिच्यासोबत असं काय करतो. ही घटना आज सोशल मीडियावरती व्हायरल आहे. काय आहे पूर्ण घटना मी तुम्हाला सांगतो. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा. दिल्लीमध्ये राहणारा एक प्रतिष्ठित व्यक्ती रामपाल याच्याकडे भरपूर संपत्ती होती. याचा एक पोरगा होता अमित. अमितसाठी स्थळ बघायला चालू होतं. 2022चं ते साल संपत आलेलं होतं. कोरोना वगैरे सगळं शांत झालं होतं. हा रामपाल त्याच्यासाठी स्थळ बघत असताना त्याचा एक मित्र म्हणाला की माझी ही पोरगी लग्नाची आहे. तिचंही लग्न करायचं आहे. मीनाक्षी आत्ताच ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आहे तिचं. विदेशातून शिकून आलेले. तुझ्याही व्यवसायाला हातभार लावेल. अमितसाठी तर बेस्टच राहील ती पोरगी. अमितला नक्कीच पसंती येईल. फोटो पाठवतो. त्यावेळेला अमित तिचा फोटो बघितल्यानंतर त्याला ते एकदम भारी वाटते मीनाक्षी. अमित साधा, सिंपल. कधीही त्याने नशा केलेली नव्हती आयुष्यात. वडिलांच्या बिझनेसमध्ये हात लावायचा. त्याने आत्ताच बिझनेस हातात घेतला होता. एक नंबर बिझनेस चालत होता त्याचा. पुढे घेऊन चालला होता. 2022च्या शेवटी या दोघांचं लग्न होतं. सुरुवात तर चांगली होती या दोघांच्या संसाराला. पुढे चालून हा अमित मीनाक्षीला म्हणतो की आता आपल्याला चांगलं चालू तर आहे, पण आपल्याला आपल्या एका बाळाचा विचार करायला पाहिजे. मीनाक्षी म्हणते आत्ताच काय आहे, एन्जॉय करू, नंतर करू ना, आपली अजून जवानी आहे. दोघंही 28 वर्षाची होती. अमित म्हणतो की चला हिचं काहीतरी असेल, त्यामुळे तो बोलतो चालेल, काय हरकत नाही, कर एन्जॉय, मी व्यवसाय बघतो, तो एन्जॉय कर. मीनाक्षी लाडाकोडात वाढलेली घरची बापाची संपत्ती कधीही उडवायची, कितीही उडवायची. तिला सुरुवातीपासून नशा करायची सवय, क्लबला जाणे, मैत्रिणींसोबत पार्टी करणे, क्लबमध्ये जाऊन वेगवेगळे बॉयफ्रेंड बनवणे. त्यामुळे ती दररोज क्लबमध्ये जायची. या अमितला माहिती होतं. अमितही म्हणायचं चला एन्जॉय करते, करू द्या, 1-2 वर्षासाठीच आहे, नंतर लेकरू झाले की सुधरून जाईल. असं करत करत 2-3 वर्ष गेली. 2025चा नोव्हेंबर महिना आला होता. अमित जो होता त्याने त्याच्या वडिलाचा व्यवसाय एकदम आकाशात नेऊन ठेवला होता. एकदम प्रॉफिट व्हायचं त्यांना. करोडोचा व्यवसाय होता तो. आता 100 करोडच्या पुढे गेलेला होता. त्याला अचानक धमक्याचा कॉल यायला लागला. पैसे दे, हप्ता दे, नाही तर तुला संपवीन. त्यावेळेला त्याने पोलिसात कंप्लेंट केली. पोलिसही ॲक्शन घेईना. त्यावेळेला असं अमितने विचार केला की आता मलाच काहीतरी बघावं लागेल. त्याने बॉडीगार्डची एजन्सी बघितली. त्या एजन्सीमध्ये एक चांगला बॉडीगार्डसाठी चौकशी केली. त्यावेळेला एजन्सीने समीर नावाचा एक बॉडीगार्ड, त्याचं वय 35 वर्ष, अमितसोबत पाठवून दिला. अमितलाही तो भारी वाटला. म्हणला की आता मला काही अडचण नाही, कोणी आलं तरी काही होऊ शकत नाही, बॉडीगार्ड आहे. हा जो समीर होता चांगली त्याची रक्षा करायचा, ड्युटी 1 नंबर करायचा. या अमितचा विश्वास त्याच्यावरती चांगलाच बसला होता. आता अमित दिवसभर त्याच्यासोबत फिरायचा. आता समीर अमितसोबत दिवसभर फिरायचा. दिवसभर फिरून झाल्यानंतर घरी जायच्या वेळेला एक दिवशी हा अमित त्याला म्हणतो की तू काय कर माहिती आहे का, तुला ओव्हरटाईमचे पैसे देतो. 11-12 वाजता ह्या मॅडम ज्या आहेत ना क्लबमध्ये जातात मनीषा, तिच्यासोबत जात जा, तिथं बस. तिला संध्याकाळी तेवढं घेऊन येताना घरी आणून सोडून मग तुझ्या घरी जा. ओव्हरटाईमचे पैसे मिळतात म्हणल्यावर समीर म्हटला हो चालेल, काही हरकत नाही. आता हा मनीषासोबत जायला लागला. मनीषा नशा करायची. तिला गाडीमध्ये ठेवायचा, घरी आणून सोडायचा. अमित त्याला थँक्यू म्हणायचा. हे असं चालूच होतं. 15 दिवस, महिना गेलं. समीर ज्या वेळेला पण मनीषाला गाडीमध्ये बसवायचा उचलून, त्यावेळेला तिची कापडं अर्धी निघालेली असायची, मॉडर्न कापडं घातलेली, सगळ्या शरीराची तिचा वास यायचा. त्यावेळेला या समीरला कसं तर वाटायचं, तिच्यासोबत करू वाटायचे शरीर संबंध, पण काय करू शकत नव्हता. त्याला माहिती होतं की यासोबत जर काय झालं तर आपल्याला हे सोडणार नाहीत लोक. मनीषा जी होती नशा तर करायचीच, पण तिचा त्या क्लबमध्ये एक बॉयफ्रेंड होता, तो पण यायचा. समीरला हे सगळं माहिती होतं, पण समीर काय बोलत नव्हता. म्हणाला की जाऊ दे, आपल्याला काय घेणं देणं, मोठी लोक आहेत, सगळं त्यांचं मोठंच असतं. त्यामुळे त्याने विषय सोडला. पण ज्या वेळेला त्याला त्याच्या शरीराचे दर्शन व्हायचे त्यावेळेला त्याच्या मनामध्ये असेच काही चालायचं, पण त्याने त्याची भावना कंट्रोल केलेली होती. पण ज्या वेळेला मनीषाच्या शरीराचे दर्शन व्हायचे समीरला, त्यावेळेला त्याच्या भावना उपाळून यायच्या. त्याने कंट्रोल केलं होतं. 25 नोव्हेंबर 2025ला मनीषा दारू पिली, क्लबच्या बाहेर आली. तिची पूर्ण अंडरवेअर वगैरे निघून पडलेली होती. हा जो समीर बॉडीगार्ड आहे तिला गाडीमध्ये बसवायला लागला. त्यावेळेला त्याने त्याची गुप्तांग बघितली. त्यावेळेला त्याला राहवलं नाही. त्याने विचार केला की आज तर कार्यक्रम वाजवावाच लागेल. त्याने मनीषाला ठेवलं
गाडी चालवायला लागला. निम्या रस्त्यात गेला. मनीषा म्हणली, का थांबला तो इथं? तो म्हणला की थोडं काम आहे, मुतून आलो. मुताय गेला, बाहेर गेला. त्याने विचार केला की आज करतोच. गाडीमध्ये आला. मनीषासोबत त्याने शरीरसंबंध बनवले. मनीषा त्याला नकार देत होती, पण नशेमध्ये असल्यामुळे काय करू शकली नाही. हा बॉडीगार्ड पैलवान माणूस. त्याने व्हिडिओ पण रेकॉर्डिंग करून ठेवली. पुढे चालून या समीरने याचा गैरफायदा घेतला. जी व्हिडिओ रेकॉर्डिंग केली होती ती मनीषाला दाखवून म्हणायचं की पैसे दे. आता मनीषा पूर्णपणे फसलेली होती. समीर म्हणला, तू पैसे नाही दिले, तुझे जे क्लबमधला बॉयफ्रेंड आहे त्याच्याबद्दल बी सांगेन तुझ्या नवऱ्याला, आणि हे जे व्हिडिओ आहेत ते पण व्हायरल करीन. मनीषा म्हणली, ठीक आहे देते. 1000, 5000, 10,000, लाख असे पैसे देतच होती. हळूहळू समीरचे लालच वाढत चालले होते. समीर तिच्याकडून अजून पैशाची मागणी करायचा. मनीषा समीरला पैसे देऊन टाकायची, पण मनीषा पण विचार करत नव्हती. श्रीमंत घरची पोरगी होती, पैसे देऊन टाकायची. हा जो समीर आहे आता मनीषाकडे शरीर संबंधाची पण मागणी करू लागला. त्याने 1-2 वेळा तिच्यासोबत शरीर संबंध केले. मनीषाला आता हे मानसिक त्रास सहन होत नव्हता. शरीर संबंध पण करायचे, पैसे पण द्यायचे. त्या समीरने एक दिवशी म्हटला की हे सगळं बंद करतो, 3 कोटी रुपये दे. मनीषाचे हातपाय फुगले. म्हणली की 3 कोटी रुपये? अरे तुला 1,00,000-2,00,000 देत होते ते बास नाहीत का? 3 कोटी कुठनं देऊ? तो म्हणला, दे, नाही तर हे मी तुला तर सांगितलेलं आहे, त्या बॉयफ्रेंडबद्दल तुझ्या नवऱ्याला सांगेन, व्हिडिओ व्हायरल करीन. मनीषा शांत झाली. 2 दिवस दे म्हणली मला विचार करायला. तिच्या नवऱ्याला सांगितलं तिनं पूर्ण गोष्ट. त्यावेळेला ते अमित म्हणला की तू असं नको करायला पाहिजे होतं, मला आधीच सांगायला पाहिजे होतं. त्यावेळेला त्याने विचार केला की आज जर काय घटना घडली तर माझी पूर्ण इज्जत जाईल. अमितने गुंडांना फोन केला. 4 गुंड त्याने बोलवले पैसे देऊन, आणि मनीषाला म्हणला की हे घे बॅग मोकळी आणि त्याला ॲड्रेस पाठव जंगलातला, त्या तिथं बोलव. त्या ठिकाणी आला की आपण गेम वाजवू त्याला. समीरला फोन केला. समीर त्या ठिकाणी आला, आनंदी होता. आज पैसे मिळतील, हे सगळं सोडून विदेशात जाऊन व्यवसाय करेल म्हणून त्या मनीषाने पाठवलेल्या ॲड्रेसवरती आला. त्या ठिकाणी आला तर मनीषा आली. ज्या वेळेला मनीषा समीरला पैसे द्यायला गेली, रिकामी बॅग होती पण पैसे आहेत वाटलं. त्यावेळेला 4 लोक आली आणि या समीरला पकडून बेदम मारहाण केली. त्याला समजत नव्हतं काय झालं, पण अचानक त्याला कळलं की आपल्यासोबत गेम झाला. अमित म्हणाला की तू असं नको करायला पाहिजे होतं, जेवढे पैसे मिळाले तेवढ्यात घेऊन तू जायला पाहिजे होतं, तू माझ्यासोबत वाईट केलं, या मनीषासोबतही वाईट केलं. त्यावेळेला त्याला बेदम मारहाण केली. त्यावेळेला त्याची हत्या करून तिथं जंगलामध्ये फेकून दिलं. 2-3 दिवस गेले. समीरच्या घरचे त्याला शोधत होते. पोलिसामध्ये कंप्लेंट टाकली, पोलिसही शोधत होते. अचानक गाई चारणाऱ्या एका माणसाला जंगलामध्ये त्याची बॉडी दिसली. पोलिसांना फोन केला, पोलीस आले, त्याची बॉडी ताब्यात घेतली आणि समीरच्या घरच्यांना बोलवलं. त्यावेळेला ते रडायला लागले. कन्फर्म झालं की हा समीरच आहे. आता झालं कसं, केलं कोणी, एवढ्या धिप्पाड माणसाला कोणी मारलं, हे ज्या वेळेला चौकशी केली त्यावेळेला लक्षात आलं की हा जो समीर आहे, हा बॉडीगार्ड समीर जो आहे अमितच्या घरी कामाला होता. अमितला बोलवलं पण त्याच्याकडून काही रिस्पॉन्स मिळाला नाही. मोठ्या लोकांनी दबाव टाकला. पोलिसांनी त्यावेळेला शांत घेतलं, पण शेवटचा कॉल त्याच्या मोबाईलवरती या मनीषाचा होता. मनीषाला बोलवलं. पोलिसांनी कसून चौकशी केली पण तरीही काही बोलना. पोलिसांनी CCTV वगैरे आसपासची चेक केली. त्यावेळेला अमित, त्याची बायको आणि त्यांच्यासोबत 4 लोक आलेली दिसली. पोलिसांना एवढा पुरावा भास होता. त्या दोघांना ताब्यात घेतलं. त्या 4 लोकांचा शोध चालू केला. ती 4 गुंड सापडली. त्यावेळेला गुंडांनी पूर्ण माहिती दिली की असं झालं होतं, पैसे मिळाले होते आम्हाला 7 लाख रुपये यांना टाकण्यासाठी. पोलिसांनी मनीषा आणि अमितवरती FIR दर्ज केली. आता हे दोघे जेलमध्ये आहेत. तर मित्रांनो, या विषयामध्ये कोर्ट तर यांना सजा देईल ती देईलच, पण मित्रांनो मला सांगा यामध्ये चूक कोणाची नेमकी, अमितची, या मनीषाची का त्या समीरची? बाकी तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल मला कमेंट करून सांगा. असेच व्हिडिओ बघायचे असतील तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा.